कौटुंबिक हिंसाचार हे फॉरेन कंट्रीजमध्ये चालतं का, की फक्त भारतात चालतं? आणि त्याच्याविषयी मी थोडीफार माहिती आपल्याला दिली. पण मला असं वाटतं, की कौटुंबिक हिंसाचार हा एक जनरल विषय आहे आणि हा जगभरात चालतो. आता आपण यूके घेतलं, यूएसए घेतलं, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि गल्फ कंट्रीज या सगळ्या कंट्रीजमध्ये आपल्या मुली जात असतात लग्न करून आणि परदेशात गेल्यानंतर त्यांना कधी-कधी असं वाटतं, की त्यांना अडकल्यासारखं वाटतं. तर मी जे डिस्क्राईब केलं मगाशी पॉवर अँड कंट्रोल व्हील, तर हा पॉवर अँड कंट्रोल व्हील हा आपण अगदी प्रत्येक देशामध्ये जर तुम्ही बघितलं त्या व्हीलकडे तर तुमच्या लक्षात येईल की हे आहे ते आपल्याला धार्जिणं नाही आणि पॉवर ही अशी पॉवर करप्ट असं म्हणतात ना, तर पॉवर ज्या व्यक्तीकडे असते त्याला कंट्रोल करण्याची एक मुभा असते आणि त्याला असं वाटतं की हे माझ्या हातात आहे आणि हे मी करू शकतो. त्याच्यामुळे हे केलं जातं. आणि पेट्रियार्की जी आहे म्हणजे पुरुष सत्ताक ही एक माइंडसेट आहे, हे आपल्या डोक्यात आहे. आणि ते माइंडसेट असल्यामुळे ते म्हणजे कसं आहे मुलांना जे आपण घरामध्ये पण म्हणजे आपल्या आपल्या देशामध्ये आपण कसं घडवतो की मुलांनी ही कामं करावी, मुलींनी ही कामं करावी आणि त्याच्यामध्ये जे आपण चेंजेस करत नाही आणि ते तसंच तसं ठेवतो. त्याच्यामुळे एक जेंडर रोल तयार होतो. मुलींच्या मनात वेगळा, मुलांच्या मनात वेगळा आणि मग नंतर परदेशात आल्यानंतरही त्यांना असं वाटू शकतं, की हे मी जे करतोय ते बरोबर करतोय. माझ्याकडे अशी एक केस होती, की जिकडे साऊथचे एक कपल होतं. तर दोघे पण आय-टीमध्ये होते. पण जेव्हा तो पुरुष यायचा, तेव्हा तो त्या महिलेच्या मांडीवर पाय ठेवायचा आणि म्हणायचा, की माझे पाय दाब. आता हे मी यूकेची एक केस स्टडी सांगते. असं जर सांगितलं गेलं, की माझे पाय दाब, ती जी रोज ऑफिसमधून येते, तर ती शॉक झाली. पण तिने कंटिन्यू केलं. का तिने कंटिन्यू केलं, की मला माझं रिलेशनशिप मेंटेन करायचंय, माझं मॅरेज तुटू नये आणि म्हणून मला हे असं केलंच पाहिजे. म्हणून ती करत होती. पण करता करता ते अब्यूज एवढा वाढला, की लाथ मारणे किंवा हाकलून देणे अशा गोष्टी घडायला लागल्या. जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा तिला तिला लक्षात आलं, की तिच्याकडे राइट्स आहेत. ती या कंट्रीमध्ये पण राहू शकते आणि ती त्यालाही सोडू शकते. पण त्याचे जे प्रकार होते ते असे असे होते, की फिजिकल अब्यूज खूप कमी पण इमोशनल अब्यूज जास्तीत जास्त होता. तर इमोशनल अब्यूजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात, की तुम्हाला पाय दाबायला लावणे, तुम्हाला पाया पडायला लावणे, तुम्हाला नकळत तुमच्यावर लक्ष ठेवणे, स्टॉकिंग म्हणतात त्याला. आणि घरामध्ये कॅमेराज लावणे हे पण एक स्टॉकिंगच आहे. तर घरामध्ये काही पुरुष कॅमेरा लावतात आणि त्या महिलेच्या जाण्या-येण्यावर नियंत्रण ठेवतात. किती वाजता गेली, काय केलं, कुठे गेली, हे सगळं त्यांना कळतं आणि ते जरी ऑफिसमध्ये असले तरी त्यांना कळतं, की बायको बाहेर गेलेली आहे आणि तिला ते लोक लगेच मेसेजिंग करतात. तर हे स्टॉकिंग जे आहे त्याच्यावर सुद्धा बरेच उपाय आपल्या ह्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये आता आहेत. सायबर सिक्युरिटी नावाची गोष्ट आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे कळू शकतं, की कुठे-कुठे कॅमेरे बसवलेत आणि ज्याची तुम्हाला माहितीच नाही. तर हे सगळं जेव्हा आहे तर ह्या देशामध्ये तर त्याची माहिती असणं पण तितकंच गरजेचं आहे, की आपण मदत कुठून मागू शकतो. आपण काय करू शकतो त्याच्यासाठी.